नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की आता सरकारने ज्यांचे घरकुल मंजूर झालेले आहे त्यांच्या घरकुल योजनेसाठी निधी मंजूर केलेला आहे आणि तो निधी आता लवकरच मिळणार आहे। या संदर्भातील GR या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा निधी कोणत्या योजनेच्या संदर्भातील आहे, तसेच या योजनेतून किती निधी मंजूर झालेला आहे आणि तो केव्हापर्यंत मिळणार आहे याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे या संदर्भातला हा GR आहे। तर आपण बघूया की मोदी आवास घरकुल योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग दिनांक 31 मार्च 2024 चा हा GR आहे मित्रांनो। तर मग या GR मध्ये काय माहिती दिली आहे ती आपण सविस्तर बघूया की सन 2023-24 ते सन 2025-26 या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजनेसाठी येत्या 3 वर्षात 12,000 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो। म्हणजे 23-24 ते 25-26 या 3 वर्षाच्या कालावधीत 10 लाख घरे बांधण्यात येणार आहे। त्यामुळे या योजनेतून येत्या 3 वर्षासाठी 12,000 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले आहे। तर त्यापैकी 3 लाख घरांसाठी 3,600 कोटी रुपये खर्च हा मंजूर झालेला आहे मित्रांनो सन 2023-24 च्या या पहिल्या वर्षात। मग पहिल्या वर्षामध्ये 23-24 या पहिल्या वर्षामध्ये 3 लाख घरे बांधायची आहेत। तर मग त्या 3 लाख घरांसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। इथे लक्षात घेण्याची गोष्ट आहे मित्रांनो, 3 लाख घरांसाठी म्हणजे आतापर्यंत ज्याने अर्ज केले आहे त्या सर्व लाभार्थ्यांना सर्वांना हा आता निधी उपलब्ध होणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आपण आपला निधी मिळाला का नाही हा चेक करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, सदर निधी वितरित करण्यासाठी या ठिकाणी संदर्भ दिलेले आहेत। अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक, मागासवर्गीय कल्याण, आर्थिक विकास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग यांचे कल्याण, तसेच इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांची मोदी आवास घरकुल योजना या सहाय्यक अनुदाने असे या GR मध्ये डिसेंबर 2023 च्या अधिवेशनात 1,000 कोटी इतक्या रकमेची पुरवणी मागणी मंजूर केली होती। त्यानुसार 350 कोटी हे सिडको नवी मुंबईला देण्यात आलेले होते आणि बाकीचे जी काय रक्कम आहे ती सर्व रक्कम ही इतर लाभार्थ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात येणार आहे। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल। चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।